तुकाराम मुंडेंनी जे छापे टाकले त्यातून जे सत्य समोर आलं ते बघून तुमच्या विकतच्या अन्नावरचा विश्वास उडून जाईल। आपण जे खातोय ते अन्न नाहीये तर स्लो पॉइझन होतं की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दूध लहान लेकरांचा महत्वाचा आहार असतो, पण त्याच दुधात विष घालून 4 पैसे कमवणारे माफिया इथं बोकाळले। पुण्यात भेसळयुक्त खवा आणि पनीर सापडलं। इथिलीन गॅस वापरून आंब्यांना कृत्रिमरित्या पिकवलं जात होतं। गव्हाच्या बेसनात मसाल्यांमध्ये चक्क घातक पदार्थ वापरले जात होते। पॅकबंद दुधात घाण दूषित पाणी मिसळलं जात होतं। अनधिकृत खाद्यतेलाचे साठे, बनावट गूळ, काय काय सांगावं। ही यादी न संपणारी आहे। हे भेसळखोर स्वतःच्या फायद्यासाठी राजरोसपणे आपला आणि आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळ खेळत होते। तुकाराम मुंडेंनी हे रॅकेट नेस्तनाबूत करण्याचा विडा उचललाय। मुंडेंनी फक्त छोट्या व्यापाऱ्यांना टार्गेट केलं असं नाहीये, तर थेट बड्या माशांच्या नरडीला हात घातला। सगळ्यात मोठा भूकंप झाला तो 31 मे रोजी, जेव्हा मुंडेंच्या टीमनं थेट पतंजलीशी संबंधित दिव्य फार्मसीवर छापा टाकला। संवेदनशील आजारांवर दिशाभूल करणाऱ्या आणि बेकायदेशीर जाहिराती करणाऱ्या या बड्या ब्रँडचा तब्बल 51.41 लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला। या व्यतिरिक्त मुंबई, भिवंडी आणि पालघरमध्ये एक भयंकर मेडिकल रॅकेट उघडकीस आणलं। रुग्णांच्या जीवाशी खेळणारे 74.85 लाख रुपये किमतीचे बनावट सर्जिकल ग्लोव्ज आणि विना परवाना औषधांचे साठे जप्त केले। गुटखा माफियांवर तर असा काही प्रहार केला की आतापर्यंत 500 टनापेक्षा जास्त प्रतिबंधित गुटखा जप्त केला आणि 192 विक्रेत्यांना गजाआड केला। पण तुकाराम मुंडेंचा हा धडाका पाहून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, मुंडे येण्यापूर्वी एफडीए नावाचा हा विभाग अस्तित्वात नव्हता का हो? याच्या आधीचे अधिकारी काय करत होते, कोण होते? त्यांनी हे विष बाजारात येण्यापासून का रोखलं नाही? मुंडेंच्या आधी हे खातं कोण सांभाळत होतं? असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय। जे काम वर्षानुवर्ष झालं नाही ते मुंडेंनी अवघ्या 15 ते 20 दिवसात कसं करून दाखवलं?